मग तू यस. काहीतरी लफडा झाला वाटतं. सगळ्यांना सीट बेल्ट लावायला सांगितलं. परत इथे परत एकदा तिकीट चेक केले. वा हे आपली फ्लाईट आहे ती टर्मिनल 2 वरून आहे. आणि आता आपण आतमध्ये जाऊया. इंडिगोच्या इकडे उतरलो आहे आपण. आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो आता काय आहे ते आणि कसं काय प्रोसिजर असते ती आतमध्ये तुम्हाला समजेल. आता मी बघा इथून कुठून आतमध्ये जायचं ते शोधतो. कुठे? ओके, इंटरनॅशनलसाठी इकडून आहे. बॅग देणार आपली आणि 500 देतील तिकीट. आपण लगेच बॅग चेक इन करून बाहेर निघालो आहे आणि आता पुढे जायचं आपल्याला. आपल्याला तिकीट पण भेटलं बघा. त्या तिकीट भेटलं त्या दाखवून आता पुढे जायचं आपल्याला. तर थोडं फिरून घेऊया त्यानंतर मग आपण पुढे जाऊया आतमध्ये. पहिल्यांदा मी विमान बघतोय ते पण एवढं जवळून आहे बघा. काहीच्या काय मोठे विमान आहेत काय. केवढं मोठं आहे बघ विमान. तरी साईड आहे इकडे पण बघा. वा विस्तारा, स्पायजेट, इंडिगो इकडे मोठे मोठे विमान आहेत. हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो आहे, तुम्हाला थंबनेलवरून समजलं असेल, आज आपण चाललो आहे थायलंडला. थायलंडमध्ये आपण जाणार आहोत पटायामध्ये पहिलं तर ती व्हिडिओ तुम्हाला आता पुढे बघायला भेटेलच. आणि सुरुवातीपासून सांगतो, आपण 9 वाजता निघालो आहे घरातून, रिक्षाने निघालो. त्यानंतर 9:30ची आपण AC ट्रेन पकडली. AC ट्रेन पकडून पण आपल्याला बसायला भेटला नाही, उभं चालू, कारण की गर्दी तर तुम्हाला माहिती असते विरारवरून किती असते ती. अंधेरीला उतरून आपण थोडा नाश्ता केला, कारण की आपली फ्लाईट होती 3-3:15च्या आसपास. त्यानंतर मग आपण नाश्ता करून निघालो एअरपोर्टसाठी T2ला. तिकडून आपली फ्लाईट होती. तिकडे आल्यानंतर थोडं आपण एअरपोर्ट चेक केलं, कारण की पहिल्यांदाच येतो आपण. प्रणिता पहिलं पण येऊन गेले. आणि नंतर मग आपण इमिग्रेशनला सुरुवात केली. पहिली मेन लगेज बॅग चेक इन केली, त्यानंतर आपली कॅबिन बॅग चेक इन केली आणि इमिग्रेशन पण आपलं अर्ध्या तासात कंप्लीट झालं पूर्ण. आणि आता आपण थोडा वेट करतो. इकडे विमानं बघतो. विमानं बघू शकता माझ्या मागे किती विमान आहेत मोठे मोठे. आणि बाकी आता पुढे तुम्हाला हळूहळू दाखवतो. आपला पण फर्स्ट टाईम आहे तर तुम्हाला ते एक्सपिरियन्स करायला भेटेल. आणि इमिग्रेशनमध्ये इथे काहीच टेन्शन नाही. तुमचं 15 ते 20 मिनटात इमिग्रेशन होईल. काय चेकिंग नाही, काय नाही, कुठे चालले तेवढंच विचारलं आम्हाला. काय घेतलं आहे काय नाही आपण विचारलं नाही, म्हणजे कॅश वगैरे विचारतो जसं मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं, पण तसं इकडे काय नाही. आता आपण थोडं वेट करूया. 2 तास आहेत आपल्या फ्लाईटला. आता 2 तास आहेत आपल्या फ्लाईटला, तर आपण थोडं वेट करूया आणि गेट बघूया कोणत्या गेटने आपल्याला जायचं आहे ते. तर आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा माझ्याबरोबर. अर्धा तास झाले आपण विमानं बघतोय. आता 1-1.5 तास बघतोय. 1.5 तासाने आपली फ्लाईट आहे. तरी पण आता काय करायचं, तरी टाइमपास करतोय. पूर्ण फिरून तर झालं आपलं सगळीकडे. आणि आजूबाजूचे एरिया बघू शकता. इकडे खालीच आहे, म्हणजे कुठे कुठे लोक बसलेत, कुठे झोपलेत वगैरे. आता आम्ही दोघं बसलो इकडे. आणि अशी मराठीमध्ये अनाऊन्समेंट पण होते इकडे ST सारखी. कोणत्या फ्लाईटवर कोणतं विमान लागले ते सांगत असतात हे लोक. आणि हा व्हिडिओ अर्धा हिंदीने अर्धा मराठी असा करायचा विचार आहे माझा, पण याचे पुढचे पार्ट्स येतील. पण हा मराठीमध्येच असेल, हिंदीमध्ये. आता हिंदी नंतर इंग्लिशमध्ये. इंग्लिशचा ॲक्सेंट तर एकदम खतरनाक. अजून इकडे गाड्या बिड्या मस्त जात आहेत. समोर पण एक मोठं विमान लागलंय. इकडून कमी विमान दिसतात, मगाशी तुम्हाला मोठी विमान दाखवली तिकडून. चला थोडं वेट करूया आपण. आता काय गाडी भरली, म्हणजे विमान भरलं की सोडतील ते टाइमात त्यांच्या. ओके, आता आपण जाऊया प्लेनमध्ये चढण्यासाठी. आपले तिकीट काढले आणि जातोय आपण.
कुठे राईट का लेफ्ट साईडला लावला असेल. इथे परत एकदा तिकीट चेक केले. वा हे मस्त एरिया. इथून असं वाटतंय बाबा विमानात जातोय असं. त्या बाजूला आपलं विमान लागलंय, तिकडे पण लागलेत आजूबाजूला, पण आपला विमान हा आहे. जास्त मोठा असा नाही, नॉर्मल साईजचा आहे. सगळे सामान वगैरे ठेवतात आणि काहीतरी म्युझिक लावून ठेवले बॅकग्राऊंडला, त्याचा आवाज येतो आहे. आणि आपल्याला कम्फर्टेबल बसायसाठी म्हणजे बघा ते 3 सीट आहेत आणि त्या साईडला 3 सीट आहेत. आणि बिझनेस क्लासचं 2-2 सीट तुम्हाला बघायला भेटतील इकडे. आणि हा सध्या तरी व्ह्यू आहे. मस्त प्लेन दिसतात, इंडिगो. आणि आपलं पण इंडिगो आहे काय. ओके, असा ट्रे पण खुलतो, भारी. अपनी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए Good afternoon, crew. Refueling in progress. Thank you. धन्यवाद. Welcome to Indigo. We would आता एक 15 मिनटं झाली टेक ऑफ करून. आणि सुरुवातीला थोडासा वाटले भीती आणि कान वगैरे पण बंद झाले. अल्टिट्यूड चेंज झाला तर अचानक आता काय खाली ढगच दिसत, फक्त ढगच दिसतात. मध्ये मध्ये अशी जमीन वगैरे दिसते आणि छोटी छोटी घर आहेत, बिल्डिंग आहे काय समजत नाही. आणि त्या झोपल्या. आणि आता जर मी काय झोपणार नाही कारण की आपल्याला पूर्ण ढग तर ढग बघणार, इकडची पण ढग बघणार, थायलंडची पण ढग बघणार आहे मी. तर बसलोय, अजून 4 तास आहेत आपल्याला पोचायला. पण तर काय टाइमपास करायचं. आणि सीट पण मस्त आहे बसायला वगैरे. मागच्या सीटची प्राइस कमी का असते काय माहिती. इकडे काय एसटी सारखं आहे, एकदम मागून हवेत उडणार आहे. टॉयलेट पण लांब आहे, टॉयलेटचं पण काही एवढं स्मेल वगैरे येत नाही. पण काय लॉजिक आहे काय माहिती. इकडे मागची उलट सीट वरून असं क्लिअर व्ह्यू दिसतो तुम्हाला, पुढून तिकडे पंखा दिसतील. ह्याची सीटची प्राइस उलट कमी असायला पाहिजे, म्हणजे जास्त असायला पाहिजे, तिकडे कमी. ठीक आहे, व्ह्यू तर जबरदस्त आहे विमानातून. व्ह्यू म्हणजे काय ढगच दिसतात. आणि तुम्हाला बघा खालीकडे अशी कुठे कुठे थोडी जमीन वगैरे दिसते. कोणता एरिया काय ते समजणार नाही. आणि आपला मोबाईल फ्लाईट मोडवर आहे, नेट तर काय चालणार नाही एवढ्या उंचावर. बसलोय आपण टाइमपास. कोण काय करायचं. इकडे पेपर वगैरे दिलेत. ही बॉटल आमची आहे, ही मॅगझिन आहे, त्याच्या मागे इन्स्ट्रक्शन गायडन्स, त्याच्या मागे इन्स्ट्रक्शन्स आहेत इंडिगोवाल्याकडून. आणि असं बाकी सोफिस्टिकेटेड आहे, कुठून काय आवाज वगैरे येत नाही बोलण्याचा वगैरे कोणाचा. बसलोय आपण. आणि आमच्या बाजूची एक सीट खाली आहे, आम्ही 2 जण बसले. काहीतरी लफडा झाला वाटतं, सगळ्यांना सीट बेल्ट लावायला सांगितलं परत. We are anticipating turbulence and the captain has instructed us not to serve any hot beverages at this time. We will resume this service shortly and we appreciate your understanding. कृपया ध्यान दीजिए, मौसम खराब होने के कारण हमारी गर्म पेय पदार्थ की सेवा थोड़ी देर के लिए स्थगित कर दी गई है. इस असुविधा के लिए हमें खेद है. धन्यवाद. आताच खराब व्हायचं होतं बस स्टॉपला, जर 2-3 तास थांबला असता तरी बरं झालं असतं. खाली पण काही दिसत नाही, बाहेर पण दिसत नाही. नक्की ते बरोबर चालवतं की नाही ते माहिती. भरपूर टायमानंतर थोडी क्लिअर झालेत. खाली माझ्या मते समुद्र असेल त्यामुळे असं दिसतंय. असं छोटंसं बाथरूम कॉम्पॅक्ट. आता मी थोडा फराळ खातो आणि चिप्स वगैरे सगळं सामान आम्ही आणलं आहे. आणि विमान उडतंय समुद्रावर. थोडं खाऊन येतो, खूप पण जाम लागले. आता
अजून काय काय आणायला पाहिजे होतं, चपाती भाजी वगैरे. चपाती आणि चटणी आपल्याकडे, पण ती आता नाही खाणार. होईल आता 5:30 वाजलेत आणि काळोख पण व्हायला सुरुवात झाली. आतल्या पण सगळ्या लाईटी बंद आहेत आणि आतमध्ये पण ऑलमोस्ट सगळेजण झोपले. आणि 5:30 वाजताच एवढं काळोख, म्हणजे इकडचा टायमिंग थोडा चेंज होत असेल आपला आणि त्यांच्या टायमिंगमध्ये थोडा तर फरक पडत असेल, त्यामुळे जास्त अंधार झालेला आहे आणि आम्ही पण बसलेत. आपण आता बाहेर निघालो आहे. आता बॅग घ्यायला जाऊया 17 नंबरला. कुठे 17 नंबर? आपण आता पोचलो आहे बँकॉकला आणि बाहेर पडून आता 17 नंबरला यायचं आपलं सामान घ्यायला. त्याच्यावरून पण आपण चालतो आहे, आपल्याला थोडी घाई जायला आहे आणि थोडं आपलं विमान लेट झालं आहे, 15 मिनटं. आता इकडे आता भाषा पण चेंज झाली रे सगळीकडे, आणि माणसं एकदम वेगळीच दिसतात इकडे. भरपूर रॅम्प आहेत, रॅम्पवरूनच चालतो आहे आपण कंटिन्यू आणि वरती काय एवढा हाय नाही. अंकित मोहिते. यस. आता बॅग घेतली आपण. बॅग आपल्याला भरपूर उशिरा भेटली, 10 ते 15 मिनिटं गेली असतील आपल्याला बॅग भेटायला, कारण की सर्वात पहिलं आपण चेक इन केलं म्हणून आतमध्ये गेले असेल झाल्यास. त्यानंतर आपण बॅग घेतली आणि गेट शोधत इथपर्यंत आलो. इथे आपलं नाव होतं लिहिलं, ते 3-4 गेटच्या मध्ये त्यांनी लोकेशन पाठवलं, तिथे आलो. तिथे आपल्याला नाव लिहिलं भेटलं. त्यांनी आता आपला फोटो काढला आणि टूरवाल्याला पाठवलं. आता ते आपल्याला कॅब अरेंज करून देतील. तिथून आपण जाणार आहोत पटायासाठी, पण त्याआधी आपल्याला 10 मिनिटं थांबायला लागेल. वेट करूया आता किती टाइम लागतोय काय माहिती. तोपर्यंत काय बघायचं इकडे आजूबाजूला लोक कशी दिसतात, काय दिसतात. सगळे एकदम वेगवेगळे दिसतात, भारी भारी. आणि हे आहे मागे काहीतरी आहे. आपण 10 मिनिटं थांबून चला. आता आपल्याला या मॅडम घेऊन जातात, तिकडे जायचंय. गाडी बघा काय भारी आहे. फायनली आपण पोहोचलोय हॉटेलवर. इकडच्या टायमिंग नुसार आता 12:15 झालेत. त्यांनी एकदम मस्त 120-110च्या स्पीडने आपल्याला इकडे आणलं. 1.5 तासाचा रस्ता होता, पण 1.25 तासात त्यांनी आपल्याला इथे पोहोचवलं. आता आपण जेवूया. त्यांनी जेवण ठेवलेलं दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. बाकी ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला होता आपला. विमानाचा पण तुम्ही बघितलं आपला एक्सपिरियन्स कसा झाला तो. आणि बँकॉकला उतरल्यानंतर पण एवढी काही चेकिंग वगैरे झाली नाही, फक्त पासपोर्टवर स्टॅम्प दिला आणि आपण बॅग कलेक्ट करून आलो इकडे. आता जेवूया. बाकी सगळं तर तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये बघायला मिळेल. हॉटेलची टूर वगैरे मी पुढच्या पार्टमध्ये देईन. हा पार्ट आणि ही व्हिडिओ आपण इथे संपूया. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. This is the last and final departure call for all passengers travelling on British Airways.